गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज काय आहे? कुई आज शार्वीचा बर्थडे आहे. सगळ्यांनी शार्वीला विश करा. म्हण ना माझा आज बर्थडे आहे. बताए गुड मॉर्निंग बोल एकदा. गुड मॉर्निंग बोल. का? हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे शार्वीचा बर्थडे आणि ती आत्ताच झोपेतून उठलेली आहे. तोपर्यंत तिला शाळेत पण सोडायचं आहे. एकीकडे मी तिला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि स्वयंपाक पण करायचा आहे. आज करणार आहे मेथीची भाजी आणि आता मी पटकन पीठ मळून घेते. इथे मी मेथीची भाजी बनवण्यासाठी लसूण सोलून घेतला आहे आणि ठेचून घेतला आहे. पालेभाज्यांसाठी लसूण थोडं जास्त प्रमाणातच टाकावं म्हणजे टेस्ट छान येते. आणि 2 हिरव्या मिरच्या घालणार आहे. तो नाही तिथं नाही बसायचं बाबा, आहे ना इथं. होईल आवाज द्या. आणि अर्धा तास मुगाची डाळ भिजायला घातली होती. तुम्ही याच्याऐवजी मटकीची डाळ किंवा हरभऱ्याची डाळ देखील वापरू शकता. तेल गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये थोडीशी मोहरी, तडतडली की जिरं. हे दोन्ही ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता. मिरची, मिरची भाजून झाली की लसूण. लसूण चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा उग्र वास निघून जाईल. जरा सर्दी झाली आहे, पाऊस कंटिन्यू चालू आहे. 2 दिवस तब्येत पण बरी नव्हती. आणि ही भाजी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. पावसाच्या दिवसात पालेभाज्यांना भरपूर प्रमाणात माती असते. हो थांब. आणि आपण रोजच्या भाज्या ज्या प्रमाणात हलवून घेतो त्या प्रमाणात मेथीची भाजी अजिबात हलवायची नाही. जास्त हलवली तर मेथीची भाजी कडू होते. काय झालं? आणि आता टाकायची आहे डाळ. थांब, सरक झालं माझं. खुर्ची
खुर्ची आण जा तुझी खुर्ची आण. आणि हे पाणी आटल्यानंतर मीठ टाकायचं. त्यामुळे काय होतं की भाजी कमी होते शिजून आणि मीठ नंतर शिजल्यानंतर मीठ टाकल्यानंतर मिठाने परत पाणी सुटतं, त्यामुळे भाजी खारट होणार नाही. आणि पालेभाज्यांवर अजिबात झाकण ठेवायचं नाही. झाकण ठेवलं तर भाजीचा कलर बदलतो. इथे बघू शकता तुम्ही भाजीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. इथे बघू शकता तुम्ही मीठ टाकल्यानंतर परत भाजीला पाणी सुटलं. त्याची भाजी बनवून तयार आहे. इथे शार्वीच्या आणि तिच्या पप्पांच्या गप्पा चालल्या आहेत, तुम्ही ऐकू शकता. काय झालं? सर्दी झाली ना? मग छी, तसं नाही करायचं. काय पण टाकू नको. तसं नाही करायचं. औषध उपीट खाल्ल्यावर औषध प्यायचं. स्कूलला जायचंय ना? का? हॅपी बर्थडे कोणाचा आहे? मग स्कूलमध्ये चॉकी नाही द्यायची? तुझ्या फ्रेंडला चॉकी नाही द्यायची का? तुझा बर्थडे आहे ना? मग गरम आहे ना? रव्याची पेज बनवली आहे शार्वीला नाश्त्यासाठी, पण तिला गोड आवडत नाही, त्यामुळे असं तिखटच केलेली आहे, गोड नाही आहे ती. बोलो ना, नाश्ता करायला या. उपीट खायला या. शार्वी कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कशी दिसते तू पण? हा, चल जे बाप्पाच्या पाया पडायला चल. कशी दिसते मन? वाव, गोल फिरून दाखव, गोल फिरून दाखव. आता मी शार्वीला शाळेत घेऊन आली, ती मॅडम सोबत बोलते. तिचे बोलतानाचे एक्सप्रेशन बघू शकता तुम्ही. शाळेमध्ये पण मॅडमनी तिचे छोटंसं सेलिब्रेशन केलं आहे. पावसामुळे आज मुले कमी आलेली होती. नंतर इथे मी सगळ्या मुलांना तिला चॉकलेट्स द्यायला लावले. थँक्यू बोला रे, थँक्यू बोला. दे रिद्धीला, दे रिद्धी घे, दे अन्वीला. व्हेरी गुड, थँक्यू बोला सगळ्यांनी. हा, परत एकदा जोरात. अरे बापरे, झालं. आणि मग नंतर दुपारच्या टायमिंगला आम्ही भाजी मार्केटला गेलो होतो. पावसामुळे खूप चिखल होता आणि अवताराकडे लक्ष देऊ नका. थोडीशी तब्येत पण बरी नाही आणि शार्वीच्या बर्थडेची पण तयारी करायची आहे. इथं पावभाजी करायचं. इथे माझी आई आणि बहीण ह्या दोघीजणी मिळून भाज्या कट करत आहेत. त्या कट केलेल्या भाज्यानंतर मी कुकरला शिजायला लावल्या होत्या. एवढं सगळं काही शूट घेतलं नाही आणि बाकीचा पण हा पसारा मला आवरून घ्यायचा होता डेकोरेशनसाठी.
शार्वीच्या बड्डेचा मेनू हा पावभाजी होता. इथे मी सगळ्या भाज्या आणि बटाटे सेपरेट कुकरमध्ये शिजवून घेतले आहेत आणि ते स्मॅश करून घेतले आहेत. इथे आता गॅसवरती मोठ्या पातेल्यामध्ये बटर आणि तेल मिक्स करून गरम करायला ठेवलं होतं. त्यामध्ये आता कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून आणि सर्व मसाले टाकून घेऊन ते तेल सुटेपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता 50 लोकांसाठी ही पावभाजी मी फर्स्ट टाइम स्वतः बनवली आहे. वेळ इथे कमी मस्तपैकी असल्यामुळे अशी पूर्ण पावभाजी रेसिपी इथे मी बनवून शूट ready केलेली आहे. नाहीये. लहान मुलांसाठी कमी तिखटच बनवलेली आहे, त्यामुळे ती अशी दिसत आहे. जास्त मसाला वगैरे तेल वगैरे वापरलेलं नाही आहे मी. आणि सगळं किचन देखील क्लीन करून घेतलेलं आहे. भांडी वगैरे सगळं झाली आहेत. हे डेकोरेशन अशा प्रकारे केलेले, साधं अँड सिम्पल. एकदम साधं सिंपल. इथे अजून टेबल वगैरे ठेवायचं आहे. सगळं क्लीन करून घेतलेलं आहे, बघू शकता. आणि आता माझं पण आवरायचं बाकी आहे आणि शार्वीचं देखील आवरायचं बाकी आहे. आता रेडी होते आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते. तोपर्यंत बाय. इथे मी पण रेडी झाले आहे आणि शार्वीला पण रेडी केलं आहे. शार्वी कशी दिसते आहे ते पण सांगा. आणि संध्याकाळी सर्व मुलं यायला सुरुवात झाली होती बड्डेसाठी. इथे बघू शकता शार्वी कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सगळे आल्यानंतर बड्डेला इथे सुरुवात केलेली आहे. मी पण इथे साधी सिंपलच तयार झाली आहे. शार्वी आणि मी कशा दिसतो आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ह्या रेड ड्रेसवाल्या 2 माझ्या भावाच्या मुली आहेत. ही मोठीवाली आहे आरुषी आणि ती छोटीवाली आहे तन्वी. आणि हा शार्वीचा बड्डे केक आहे, बघू शकता तुम्ही. लहान मुलांना चॉकलेटचा केक खूप आवडतो, त्यामुळे चॉकलेट फ्लेवरचाच केक इथे आणलेला होता. आणि आज 3 ऑगस्टला माझी शार्वी 3 वर्षाची पूर्ण झालेली आहे.
बड्डे झाल्यानंतर इथं सर्व मुलांना जेवण करायला बसवलं होतं. जवळजवळ 15-16-17 मुले होती इथे आणि लहान मुलांना पावभाजी भरपूर आवडते, त्यामुळे बड्डेच्या पार्टीचा मेनू हा मी पावभाजी ठरवलेला होता आणि भाजी देखील कमी तिखट असल्यामुळे सर्व मुलांनी छानपैकी जेवण केलं. आणि लहान मुलांचं झाल्यानंतर सर्व जेंट्सला जेवायला वाढलं होतं. तो व्हिडिओ घ्यायला मी विसरून गेले आणि नंतर आम्ही घरातल्या सर्व लेडीज इथे जेवायला बसलो होतो. इथे मी सर्वांची ओळख करून देते. ही मी आहे आणि माझ्या शेजारी भाऊजा आहे, त्याच्या शेजारी आई आहे, ती बहीण पण आहे आणि जाऊ पण आहे. तिच्या शेजारी तिची मम्मी आहे आणि या साईडला ब्राऊन कलरची ग्रे कलरची साडी आहे, ती माझी बारकी जाऊबाई आहे. तिच्या शेजारी काकी आहे आणि ही पण भाऊजाईच आहे आणि ही पण माझी ड्रेसवाली भाऊजाईच आहे. असे सर्वजण मिळून आम्ही सगळ्यांचं उरकल्यानंतर आम्ही घरातल्या लेडीज जेवण करायला बसलो होतो. घरातल्या घरातच शार्वीच्या बड्डेचं हे छोटंसं सेलिब्रेशन केलेलं आहे. कसं वाटलं ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमची सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर इथे शार्वीच्या काकीने तिच्यासाठी स्टडी टेबल आणलेलं होतं, ते ओपन केलं होतं. ते बघून ती खूप खुश झाली होती. आणि इथे जे खुर्चीवर बसलेले आहेत कॅपवाले ते माझे सासरे आहेत आणि ही बारकी जाऊ आहे आणि तिच्या शेजारी शार्वीचे पप्पा आहेत. शार्वीला ही येलो कलरची स्कूटर पण बड्डे गिफ्टच मिळालेली आहे आणि ते व्हाईट बोर्ड देखील बड्डे गिफ्ट आलेलं आहे. भरपूर सारे गिफ्ट आहेत, त्याचा व्हिडिओ मी उद्याच्या भागामध्ये टाकेल पार्ट 2मध्ये. सगळं उरकेपर्यंत 11 वाजले होते आणि तिच्या आजोबा काकी यांना देखील निघायचं होतं. काकीने आता शार्वीला उचलून घेतली आहे आणि ती तिच्या मागे लागली आहे. पप्पांना म्हणतीये चला, तर हे आता निघाले होते. ओला केली होती, बाहेर ओला आलेली होती, त्यामुळे ते निघाले आहेत. रात्रीचे जवळजवळ 11-11:15 झाले होते आणि ही दारामध्ये उभी आहे ती मामी आहे तिची. आणि शार्वीच्या बड्डेचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढे मी बड्डेचे फोटो अटॅच करतच आहे, ते नक्की